कोणत्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी कोणाशी कधी आणि कुठे बैठक घ्यायची हा त्या पक्षाचा आणि त्या नेत्याचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो. या निर्णयावर त्यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार नाराज झाले तर ते समजू शकतं. पण एखादा घटक पक्षाने नेते जर त्यांच्यावर नाराज होत असतील, घटक पक्षातील टीका करू लागत असतील तर त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. आणि सध्या तेच घडताना दिसते. म्हणजे शरद पवार विधिमंडळात आले, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेतली. कामकाज सुरू असताना एकनाथ शिंदे पुढे येऊन शरद पवारांची भेट घेतात. पण हे सगळं ठाकरे गटाला फारसं रुचलेलं दिसत नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या नाही तर संजय राऊतांनी याच्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवारांना सल्ला देण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे खरं तर सत्तेविरोधात एकत्र आलेले हे पक्ष अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून किंवा मुद्द्यावरून एकमेकांवर नाराज होताना दिसतातच. म्हणजे बघा ना, एकीकडे काँग्रेस सावरकरांवर टीका करतं तर ठाकरे त्यांचं समर्थन करतात, आणि दुसरीकडे ठाकरे गट उद्योगपती अदाणी यांच्यावर टीका करतो तर शरद पवार अदाणींचं कौतुक करतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद काही नवीन नाही आहेत. पण सध्या शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला उधाण आले. आणि त्यातून एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय की आता शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची संमती घेऊन किंवा मर्जी राखून एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला हवी का? नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत. नुकताच शरद पवारांचं विधिमंडळात येणं, बैठक घेणं चर्चेत आलंय. या चर्चेत रोहित पवारांची अनुपस्थितीही चर्चेत राहिली आहे. आणि या चर्चेसोबतच अजून एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळपास 15 मिनिटाची झालेली भेट. नेमकं काय घडलं तर बघा, कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीसाठी शरद पवार अनेक वर्षांनंतर विधिमंडळात आले. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. विधिमंडळात दाखल होताच शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. त्यावेळी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. मात्र शरद पवार आल्याची माहिती मिळताच त्यांनी बैठक काही काळासाठी सोडली आणि ते स्वतः दालनात येऊन त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यामध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली. चर्चा संपल्यानंतर शिंदे पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले तर शरद पवार काही काळ त्याच दालनात होते, आपल्या आमदारांशी चर्चा करत होते. आता ही भेट शिष्टाचाराची होती की तिच्या मागे काही राजकीय संकेत होते, यावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पण नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे शिंदे यांचं लोकसभेतील संख्याबळ 13 वर पोहोचले. अशा परिस्थितीत ठाकरेंचं आणि शिंदेंचं वैर पुन्हा वाढलंय. आणि अशा परिस्थितीत पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीला राजकीय अर्थ दिले जात आहेत. पण याच भेटीमुळे उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज असल्याचं, अर्थात ठाकरे गट नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ठाकरे गटाला फारशी रुचलेली नसल्याचं बोललं जाते, किंवा त्यांच्या दालनात घेतलेली जी बैठक आहे ती देखील आवडली नसल्याचं दिसते. कारण याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सूचक शब्दात प्रतिक्रिया देत शरद पवारांना अप्रत्यक्ष सल्ला दिल्याचंही पाहायला मिळालं. मग संजय राऊत नेमकं काय म्हणाले तर, अख्खं विधान भवन ओस पडलं होतं का? विधान भवनाच्या परिसरात समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे. ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मवियाच्या विरोधात गेलो असा अर्थ होतो. त्यामुळे मवियाच्या घटक पक्षांनी नियम पाळायला पाहिजेत. शरद पवार यांच्या कालच्या कृतीने शिवसेना अस्वस्थ आहे. या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही महाराष्ट्राला काय दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देत आहात. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर तुमच्या पक्षात झालेल्या गद्दारीविषयी बोलण्याचा हक्क नाही. अशी थेट प्रतिक्रिया, तिखट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आणि त्यांच्या या प्रतिक्रियेवरून ठाकरे गट शरद पवारांच्या या कृतीमुळे नाराज असल्याचं दिसून येते. या नाराजीच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी समोर येत हे रुसवे फुगवे ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्पष्टीकरणातून त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं? शशिकांत शिंदे म्हणाले, या भेटीकडे राजकीय नजरेतून बघू नये. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. पवार साहेबांची तब्येत पाहता बाजूला गाडी होती, दुसऱ्या माळ्यावर बैठक होती. हा निव्वळ योगायोग आहे. यात कुठलंही राजकीय प्लॅनिंग, संदेश देणं असं काहीही नाहीये. संजय राऊत यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाबद्दल माहीत आहे. प्रत्येक गोष्टीत स्टेटमेंट देणं मला योग्य वाटत नाही. काल सुद्धा आमच्या पक्षाचं स्टेटमेंट त्यांनीच दिलं.
आपण एकत्र चाललो पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. संजय राऊत उद्धव ठाकरेंनी गैरसमज निर्माण करून घेऊ नयेत असं इथं शिंदे यांनी स्पष्टीकरण देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण इथंच आणखी एक मुद्दा चर्चेत येतो, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासंदर्भात कोणतीही राजकीय घडामोड घडली की अनेकदा पक्षाची अधिकृत भूमिका येण्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावर प्रतिक्रिया देतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी शरद पवारांना पुन्हा संधी मिळणार की नाही याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीची भूमिका येण्याआधीच संजय राऊत यांनीच शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाईल असं विधान केलं. तेव्हाही राष्ट्रवादी नाराज झाली होती. त्याचप्रमाणे सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल किंवा एनडीएला पाठिंबा देईल अशी चर्चा आहे. यावरूनच विनोद तावडे आणि जयंत पाटलांची भेट झाल्याचंही चर्चा आहे. याच भेटीवर राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया येण्यापूर्वीच संजय राऊतांनी या केवळ अफवा आहेत, शरद पवार कुठेही जाणार नाहीत असं स्पष्ट केलं. आणि म्हणूनच याच पार्श्वभूमीवर नुकताच प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सूचक शब्दात नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, आमच्या पक्षाचं ही स्टेटमेंट तुम्हीच दिलं अशी प्रतिक्रिया सांगत ही जी भेट झाली किंवा एकनाथ शिंदेची जी भेट झाली ती कशामुळे झाली तर शरद पवारांच्या तब्येतीचा विचार करून एकनाथ शिंदेचं दालन जवळ असल्याने तिथे ही बैठक घेण्यात आली असं स्पष्टीकरण पक्षानं दिलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीची भूमिका मांडण्याचा अधिकार पक्षालाच आहे असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. त्यामुळे संजय राऊत वारंवार राष्ट्रवादीची बाजू मांडतात हे सांगत त्यांनी त्यांचीही नाराजी अधोरेखित केली आणि आपलंही स्पष्टीकरण दिलं. पण काहीही कारण असलं तरी आता शरद पवारांनी कोणताही निर्णय घेताना किंवा कोणत्याही बैठकींना उपस्थित राहताना उद्धव ठाकरेंची, शिवसेनेची, ठाकरे गटाची संमती घ्यायची का असा सवाल इथं उपस्थित होतोय. यामुळे आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.